आमचे पाहुणे राहते शिंदेवसी त्यांनी मला फोन केला. म्हटलं चला ओ चौरा देवीला जायचं आहे आपल्याला. म्हटलं जाऊया चला. कधी सकाळी जायचं? म्हटलं हा सकाळी जाऊ. 7 वाजता निघालो होतो आम्ही. पाण्याची बॉटल घेतली, नारळ वगैरे देवीला फोडायसाठी घेतलं. मग माझ्या हातात कॅरी बॅग होती तर त्या म्हटल्या आणा इकडे मी घेते, तुम्ही व्हिडिओ काढा. मग काढला. हे बघा पेट्रोल पंपाच्या बाजूला चौराई देवीचं. तर ही कमान आहे. हे कमानीत त्यांनी पायरीचं दर्शन घेतलं आणि मग म्हटलं चला आता वरती चढू. तर डोंगर खूप आहे ना चढायला. मग चढलो तर आम्ही. तर त्यांना दम लागला तर मला हसायला येत होतं. मला बी दम लागला पण तरी पण मी हसतच होते. म्हटलं चढणं तर आपल्याला आलं आहे म्हटलं दर्शन घ्यायला चढावंचं लागेल की. मग चढलो तर हे बघा ही पहिली कमान लागते आपल्याला. इथून अजून पुढे आहे. तर मग पुढे त्या म्हटलं आलं का नाही हो? म्हटलं नाही अजून पुढे थोडंसं चला म्हटलं. मग चालत आलं. इथं बसायला खूप सुंदर बनवलेलं आहे त्यांनी. मग ही आहे दुसरी कमान. इथं पण त्यांनी दर्शन घेतलं आणि मग पुढं म्हणलं चला जाऊया. हे बघा चालत आलो अजून. आणि खूप सुंदर असं देवीला सजवलेलं होतं. मग फोटो वगैरे काढले, दर्शन वगैरे केलं आणि थोडंसं बसलोत. आणि मग ह्यांचा फोन आला. म्हटले कुठे गेली तू? म्हटलं आले मी देवीला, इथे चौराई देवीला. मग हे झोपलेलेच होते अजून.